वाताचे हृदरोग डिसीजेस ऑफ हार्ट. तर त्यामध्ये आपण निदान ऑफ वाताचे हृदरोग आणि लक्षणं ऑफ वाताचे हृदरोग बघणार आहोत. निदानामध्ये शोक, ग्रीफ, उपवास, फास्टिंग, व्यायाम, जास्त प्रमाणात एक्सरसाइज करणं, शुष्क अल्प भोजन, अंशियस ड्राय आणि कमी प्रमाणात जेवण करणं यामुळे वाताचा प्रकोप होतो आणि त्यामुळे हृदयवेदना होतात. वाताचे हृदरोग लक्षणं सिम्पटम्स: उत्तम रुजा, खूप जास्त प्रमाणात वेदना होणं, वेपथू, ट्रेम्बलिंग पेन होणं, वेष्टन, क्रॅम्प्स येणं, स्तंभ, स्टिफनेस, प्रमोह, अनकॉन्शियसनेस, शून्यता, फीलिंग ऑफ एम्प्टीनेस, दरह, पाल्पिटेशन, जीर्णे चात्यर्थ वेदना, पेन इन्क्रीजेस आफ्टर द डायजेशन ऑफ फूड, पचनानंतर वेदनांची तीव्रता वाढते. आता पित्तचे हृदरोग, त्याचे निदान. पित्त लोकेटेड इन द हार्ट गेट विशिएटेड ड्यू टू द उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू या प्रकारचं जेवण केल्यामुळं पित्त जे हार्टमध्ये लोकेटेड असतं त्याचं फिसिएशन होतं. अजीर्ण भोजन, आधी जेवलेलं पचन झालंच नाही तरीही अजून एकदा जेवणं, मद्य, जास्त प्रमाणात अल्कोहोल घेणं, क्रोध, रागराग करणं, आतप, उन्हात जाणं जास्त प्रमाणात. आता पित्ताच्या हृदरोगाची लक्षणं काय काय आहेत? हृददाह, हार्ट बर्न होणं, वक्रते, बिटर टेस्ट इन द माउथ तुरट लागणं, तिक्त आम्ल उद्गार, बिटर आणि सोर ढेकर येणं, फ्लम, एक्झॉक्शन थकवा, तृष्णा तहान लागणं, मूर्छा, अनकॉन्शियसनेस, भ्रम, चक्कर येणं आणि स्वेद, घाम येणं ही लक्षणं आहेत पित्ताच्या हृदरोगाची. तर निदान उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू अशा प्रकारचं जेवण करणं, अजीर्ण, आधीचं जेवलेलं पचलंच नाही तरीही अजून एकदा जेवण करणं, मद्य, क्रोध, आतप, अल्कोहोल जास्त प्रमाणात घेणं, रागराग करणं, उन्हात जाणं यामुळे पित्ताचा हृदरोग होतो. त्याची लक्षणं दाह, बर्निंग सेन्सेशन होतात, तिक्त विकृत, तोंडाचे तुरट टेस्ट लागते, तिक्त आम्ल उद्गार, तिक्त आम्ल ढेकर येते, क्लम, थकवा जाणवतो, तृष्णा तहान लागते, मूर्छा बेशुद्धपणा जाणवतो, भ्रम डिझिनेस चक्कर येते, स्वेद जास्त प्रमाणात घाम येतो. आता कफज हृदरोग. कफज हृदरोगाचे निदान अत्यादानम गुरु स्निग्धम म्हणजे एक्सेसिव्ह इनटेक ऑफ हेवी अँड अंशियस फूड. जास्त प्रमाणात हेवी आणि अंशियस फूड घेतल्यानंतर चिंतन जास्त प्रमाणात विचार केल्यावर अचेष्टनम सेडेंटरी हॅबिट्स ज्या माणसांची जास्त हालचाल नसते एका जागी बसून काम असतं त्यांना निद्रा सुखम जास्त प्रमाणात झोप घेतल्यावर. आता त्याची लक्षणं काय काय आहेत? हृदयसुप्ती नमनेस स्तिमित स्टिफनेस भारिक हेवीनेस ऑफ द हार्ट तंद्रा ड्राउझीनेस अरुची अनोरेक्सिया of the patient feels so he is loaded with stones.
तर कफज हृदरोगाची निदानं आणि लक्षणं काय काय आहेत? निदानं: अत्यादान, गुरुस्निग्ध आहार, जास्त प्रमाणात हेवी आणि अंशियस फूड खाल्ल्यावर. चिंतनम, जास्त विचार केल्यावर. अचेष्टनम, हालचाल न केल्यामुळं. निद्रासुखम, जास्त प्रमाणात झोप घेतल्यामुळं. तर त्याची लक्षणं काय आहेत? हृदयसुप्ती, नमनेस ऑफ हार्ट. स्तिमित, स्टिफनेस ऑफ हार्ट. भारिक, हेवीनेस ऑफ द हार्ट. तंद्रा, ड्राउझीनेस आणि अरुची, अनोरेक्सिया. पेशंटला असं वाटतं की त्याच्या छातीमध्ये दगड भरलेले आहेत, असं जडपणा येतो. सन्निपातज त्रिदोषज हृदरोग. सन्निपातज म्हणजेच तीनही दोषाचं जर व्हिसिएशन झालेलं असेल तर कोणते हृदरोग होतात? सन्निपातज हृदरोग सन्निपातज हृदरोग causes by the combined vitiation of all the three doshas. This can be diagnosed by the existence of various signs and symptoms of all the three types of heart diseases. This type of heart disease is very painful and difficult to cure. ह्या प्रकारचा हार्ट डिसीज खूप पेनफुल असतो आणि क्युअर करायला डिफिकल्ट असतो. क्रिमीज हृदरोग हा टाईप खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्ष देऊन ऐका. क्रिमीज हृदरोग त्रिदोष हृदरोगी पर्सन जो असतो त्याला हा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तर क्रिमीज हृदरोगाचे निदानं काय काय आहेत? इंटेक ऑफ तिल, क्षीर, गुड आदीनी ग्रंथीस्थ उपजायते. म्हणजे तीळ, दुधाचे पदार्थ, गूळ इत्यादींमुळे हृदयामध्ये क्लेद निर्माण होतो. क्लेद म्हणजे ग्रंथी निर्माण होतात. कुठल्या भागामध्ये? तर मर्म एकदेश प्रदेश, म्हणजे हृदयाच्या एका स्पेसिफिक भागामध्ये हे ग्रंथी निर्माण होतात. त्या ठिकाणी नंतर रसधातू एंटर होतो, ज्यामुळे क्रिमी म्हणजेच वर्म निर्माण होतात. द फीचर्स ऑफ क्रिमीज हृदरोग आर प्रोडक्शन ऑफ क्रिमी. यामध्ये पहिल्यांदा क्रिमीचं प्रोडक्शन होतं आणि नंतर सर्पताह आणि भक्षयंती, म्हणजेच हे क्रिमी नंतर सर्पदाह, सापासारखी मूवमेंट करत पूर्ण हृदयाचे भ्रमण करतात आणि हृदयाचं भक्षण करतात. आता लक्षणं, याची लक्षणं काय काय आहेत? ग्रथित तस्योपजीयते, फॉर्मेशन ऑफ ग्लँड इन द पोर्शन ऑफ हार्ट, सुचीबीत इव तोद, प्रिकिंग पेन, टोचल्यासारखं पेन होतं. पेन ॲज इफ कट बाय द वेपन्स, कारण ते क्रिमी आहेत ते कट करणार, वेपन्सने कट केल्यासारखं फिलिंग होतं. कंडू, इचिंग होतं. महारुज, पेन इन द हार्ट, हार्टमध्येच हे क्रिमी उत्पन्न झाल्यामुळे हार्टमध्ये रोग होतो, हार्टमध्ये पेन होतो. बाय दीज सिम्पटम्स वाईज फिजिशियन शुड डायग्नोज द डिसीज ॲज कॉज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स. चांगल्या वैद्याने हे लवकर डायग्नोज करायला पाहिजे. कन्सिडरिंग द सिनॅरिओज ऑफ दिस कंडिशन, he would expedite the treatment of this acute disease. हा डिसीज जर लवकर नाही डायग्नोज केला आणि लवकर नाही ट्रीटमेंट झाली तर पेशंटचा यामध्ये मृत्यू होऊ शकतो. अनिलादीना मन विकल्पजः, पर्क्युलेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ दोषास. हे 4 श्लोक इम्पॉर्टंट आहेत, हे पाठ करायचे. तर कॉम्बिनेशन ऑफ दोषास सांगितलेलं आहे. यामध्ये
वृद्धीचे 13 टाईप आहेत, क्षयाचे 13 टाईप आहेत आणि क्षय आणि वृद्धी एकत्र झाले तर ते 12 टाईप आहेत. तर सन्निपात त्रयोदोष 13 कॉम्बिनेशन्स ऑफ 3 दोषाज ऑफ 13 टाईप्स. यामध्ये पहिलं ॲग्रिवेशन ऑफ 2 दोषाज 2 दोषांचं ॲग्रिवेशन झालेलं आहे आणि तिसरा दोष नॉर्मल आहे, कफाचं ॲग्रिवेशन झालेलं आहे. आणि वातपित्ताचं पण ॲग्रिवेशन झालेलं आहे, पण वातपित्ताचं ॲग्रिवेशन कफापेक्षा जास्त झालेलं आहे. सेम तसं वाताचं झालेलं आहे, कफपित्ताचं त्यापेक्षा जास्त. पित्त झालेलं आहे, कफवाताचं त्यापेक्षा जास्त. आता ॲग्रिवेशन ऑफ 1 दोष, एका दोषाचं ॲग्रिवेशन जास्त झालेलं आहे. असे 3 टाईप वातपित्त ॲग्रिवेट झालेले आहेत, पण कफाचं त्यांच्यापेक्षा जास्त ॲग्रिवेशन झालेलं आहे. सेम तसंच कफपित्त ॲग्रिवेटेड, वात ॲग्रिवेटेड मोर दॅन दॅट. कफवात ॲग्रिवेटेड, पित्त ॲग्रिवेटेड मोर दॅन दॅट. आता ही ना 1 dosha aggravated, another dosha is more aggravated and third dosha is most aggravated. असे 6 कॉम्बिनेशन आहेत. यामध्ये पहिलं वात ॲग्रिवेशन झालेलं आहे, पित्त त्यापेक्षा जास्त, कफ त्यापेक्षा जास्त. असं पूर्ण चार्ट एकदा वाचून घ्या. वात कफ पित्त, पित्त कफ वात, पित्त वात कफ, कफ वात पित्त, कफ पित्त वात. आता समान वृद्धीमध्ये तिन्ही दोषांचं सेम प्रमाणामध्ये वृद्धी झालेली आहे. असे वातपित्त कफ याप्रमाणे आपण 13 टाईप वाचले ज्यामध्ये वृद्धी झालेली आहे. आता सेकंड टाईप संसर्ग नव, ज्यामध्ये सायमल्टेनियस ॲग्रिवेशन ऑफ एनी दोषा ऑफ 9 टाईप्स. सायमल्टेनियसली ॲग्रिवेशन झालेलं आहे. यामध्ये आधी वात ॲग्रिवेशन झालेलं आहे, नंतर पित्त ॲग्रिवेशन वातापेक्षा जास्त, वात ॲग्रिवेशन नंतर कफ वातापेक्षा जास्त, पित्त ॲग्रिवेशन नंतर वात पित्तापेक्षा जास्त, पित्त ॲग्रिवेशन त्यानंतर कफ पित्तापेक्षा जास्त, कफ ॲग्रिवेशन नंतर वात, कफ ॲग्रिवेशन नंतर पित्त. आता समान वृद्धी सेम प्रमाणात वृद्धी 2 दोषांची झालेली आहे. वातपित्ताची वृद्धी झालेली आहे, वात कफाची आणि कफवाताची. आता इक्वल ॲग्रिवेशन ऑफ 3 दोषाज 1 कॉम्बिनेशन, यामध्ये वृद्धी झालेली आहे, वाताची एकदा, पित्त एकदा आणि कफ एकदा. अशाप्रमाणे व्याधी वृद्धीचे 25 टाईप झालेले आहेत, ज्यामुळे मध्ये सन्निपात 13, संसर्ग 9 आणि एक दोषज 3. याचप्रमाणे क्षयाचे सेम 25 कॉम्बिनेशन आहेत, ज्यामध्ये 2 दोष सगळ्याचा क्षय झालेला आहे फर्स्ट टाईपमध्ये, पण एकाचा कमी प्रमाणात आणि 2चा जास्त प्रमाणात. असा कफाचा कमी प्रमाणात क्षय झालेला आहे, पण वातपित्ताचा कफापेक्षा जास्त प्रमाणात क्षय झालेला आहे. सेम तसंच वात क्षय कफ पित्त मोर दॅन दॅट, पित्त क्षय कफ वात मोर दॅन दॅट. आता क्षय ऑफ 1 दोषा असं 3 कॉम्बिनेशन, वातपित्त क्षय झालेला आहे, पण कफाचा त्यापेक्षा जास्त क्षय झालेला आहे. असं कफ पित्त क्षय वात मोर दॅन दॅट, कफ वात क्षय पित्त मोर दॅन दॅट. पेज 1 दोषा क्षय, अनदर दोषा इज मोर क्षय आणि थर्ड दोषा मोर क्षय. वाताचा क्षय पित्त त्यापेक्षा जास्त, कफ त्यापेक्षा जास्त. हे तुम्ही एकदा वाचून घ्या पॉज करून. आता तिन्ही दोषांचा क्षय झालेला आहे. 13th टाईप वातपित्त कफाचा क्षय. संसर्ग नव म्हणजे सायमल्टेनियस क्षय ऑफ दोष ऑफ 9 टाईप्स, एकानंतर एक होणारा क्षय. वाताचा क्षय झाल्यानंतर पित्ताचा क्षय वातापेक्षा जास्त झाला. असे टोटल 9 टाईप.
नंतर समान क्षय, सेम प्रमाणात क्षय झाला वातपित्ताचा. दुसरा टाईप वात कफाचा आणि नंतर कफ वाताचा. इक्वल क्षय ऑफ 3 दोषास असं एकच कॉम्बिनेशन आहे, वात पित्त कफ क्षय. आता टोटल नंबर ऑफ व्याधी ॲज पर क्षय दोषा आर 25, सन्निपाताच्या 13, संसर्ग 9 आणि एकदोषाच्या 3. वृद्धिक्षय समताचा 11, संक्षय 1 dosha is aggravated, the second dosha is normal condition and the third dosha in the state of diminution. अशा 6 कॉम्बिनेशन. तर वृद्धी सम क्षीण पहिल्या कॉलममध्ये दिलेले सगळे म्हणजे 6 टाईप आहेत ते वृद्धिक्षय आणि समाचे. त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये वृद्धी, दुसऱ्या सम नॉर्मल प्रमाणात आणि तिसरं क्षीण कमी झालेलं. हे एकदा वाचून घ्या. द्वंद्व क्षय 2 doshas are aggravated and 1 dosha is in the diminished state. आता 2 दोष जास्त झालेला आहे, हे हेडिंग चुकीचं आहे. ह्यामध्ये 2 दोष कमी झालेले आहेत कॉलममध्ये. कफपित्त कमी झालेलं आहे आणि वात वाढलेलं आहे, सेम असंच खालचे 2. आणि खालच्या कॉलममध्ये कफपित्ताचा क्षय झालेला आहे, दोघांचा क्षय झालेला आहे आणि एकटं वात वाढलेलं आहे. अशाप्रमाणे वृद्धीचे टोटल 25 टाईप झाले, क्षयाचे 25 टाईप झाले आणि वृद्धी, क्षय आणि समविकल्प दोषांचे 12 टाईप झाले. टोटल 62 टाईप झाले. आता याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं आहे, ते आपण नंतर